सोशल मीडिया आहे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं। रोज नवीन काहीतरी ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो। सध्या सोशल मीडियावरती सर्वात ट्रेंडिंग आहे लट्टू मुत्या बाबा। हो, तुम्ही खरंच ऐकलंय। हा बाबा आपल्या हातानं चालू पंखा थांबवतो आणि लोकांना आशीर्वाद देतो असं या व्हिडिओत दिसत आहे आणि बॅकग्राऊंडला गाणं देखील वाजतंय। याच कारणामुळे हा लट्टू मुत्या बाबा आता फॅन बाबा म्हणून देखील ओळखला जातोय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर व्हिडिओत आधी काही लोक या बाबाची खुर्ची वर उचलतात, ज्यानंतर हा बाबा काहीतरी मंत्र म्हणतो आणि आपल्याकडे असलेल्या शक्तीच्या साह्यानं पंखा थांबवतो। त्यानंतर लोकांच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्यांना आशीर्वाद देतो। हा व्हिडिओ पाहताना तो पोरखेळ वाटत असला तरी अनेक लोकांची या लट्टू मुत्या बाबावर आस्था आहे। सोशल मीडियावर जो तो अशा पद्धतीनं पंखा थांबवून रील्स बनवत आहे। काही लोक या बाबाला ट्रोल करतायत तर काही लोक त्याची प्रशंसा देखील करतायत। या बाबाचं गाणंही खूप हिट ठरलं, पण हा बाबा नक्की आहे कोण आणि तो खरंच बाबा आहे की रील्ससाठी त्यानं असं काय केलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय। चला त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात लट्टू मुत्या हे राहतात। सध्या ते सोशल मीडियामुळे देशभरात प्रसिद्ध झालेत। सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे। त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांना फक्त पाहण्यासाठी देखील आता लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार लट्टू मुत्या बाबा हे भाविकांना प्रवचन देखील देतात। समाजात प्रत्येकानं चांगलं काम केलं पाहिजे, त्यामुळे आपलं जीवन सार्थक होतं असे ते भाविकांना सांगतात। जर प्रत्येकजण आनंदी असेल तर आयुष्य सुंदर होईल। आयुष्यात कठीण प्रसंग उभं राहिल्यास संपूर्ण विश्वासानं त्याला सामोरं जाण्याचं धैर्य विकसित केलं पाहिजे, असं आवाहन ते आपल्या भक्तांना करतात। याशिवाय लट्टू मुत्या बाबांबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाहीये।